दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपले अग्निशामक दल आणि आपत्कालीन जो परिस्थिती हाताळण्यासाठी जो विभाग आहे, तर काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा निर्देश दिले की या बाबतीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज राहावी. तसं आपल्याकडे नाला खोलीकरण चालू आहे, जयंती नाला असेल, गणपती नाला असेल. तसंच रेस्क्यूचं एक प्रात्यक्षिक आज झालं. त्या ठिकाणी महापालिकेकडे 3 छोट्या अग्निशामक एका मोठ्या अग्निशमन व्हेकल्स आणि जवळपास 14 रेस्क्यू बोट्स या ज्या इमर्जन्सी आपण जे सेव्ह करतो त्या 3 फायबर बाईक आपण म्हणतो त्याला की त्याच्याने मोबाईल याच्याने रिमोट ऑपरेटेड आहे. त्या सर्वांचं प्रात्यक्षिक आपण करतो आणि फायर ब्रिगेड विभागाचं जे काही तयारी आहे त्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही सर्व लोक आलो होतो. मला असं वाटतं की कोल्हापुरामध्ये 2019 आणि 2021ला जी परिस्थिती झाली होती त्याचा एक अनुभव सर्वच कोल्हापूरवासियांना आहे. पण त्याच्यापासून कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो, सेफ्टी मेजर्स घेऊ शकतो, त्याचं ओव्हरऑल डेमॉन्स्ट्रेशन आज या पंचगंगा घाटावरती झालं आहे. आज सकाळी 8 वाजता पंचगंगा घाटावर कोल्हापूर महापालिकेचे माननीय आयुक्त सर आणि अतिरिक्त आयुक्त सर यांनी येऊन कोल्हापूर महापालिकेची तयारी मान्सूनपूर्वची तयारीमध्ये आपल्याकडे काय काय इक्विपमेंट्स आहेत याची सगळी पाहणी केली. त्याच्यामध्ये आपल्याकडे 14 इन्फ्लेटेबल बोटी आहेत, आपल्याकडे थर्मल इमेज कॅमेरा आहे, आपल्याकडे रिमोट कंट्रोल लाईफ बॉय आहे, आपल्याकडे ड्रोन, वेगवेगळे टाईपचे कटर्स आहेत. आपल्याकडे पावसाळ्यामध्ये जे काही आपल्याला साहित्य लागत असतील त्यामध्ये लाईफ जॅकेट असतील, लाईफ रिंग असेल किंवा झाडपडी असेल त्यासाठी आपण वापरणारे कटर्स किंवा घर पडलं असेल तर त्यासाठी आपल्याला इतर इक्विपमेंट्स जे आपल्याला रेस्क्यूसाठी वापरतात ते आपल्याकडे सगळे सज्ज आहेत आणि सगळे अत्याधुनिक साहित्य आपल्याकडे असल्याने त्याची सगळ्यांची प्रात्यक्षिक आणि ते सगळे चालू स्थितीत असल्याबद्दल आपण आता खात्री करून घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही आता आगामी मान्सून ह्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिका सज्ज आहोत. त्याच्यामध्ये प्राथमिक दर्शनी आपण जर बघितलं तर आता सध्या पहिल्या फेजमध्ये आपण नालेसफाईचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आता आमच्याकडे 6 फायर स्टेशन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 3 दक्षता पथक चालू करतो आहे. त्याच्यामध्ये 24/7 एक अधिकारी आणि 5 फायरमन हे मॉनिटरिंग करत राहणार आहेत. त्याच्यामध्ये आपले राजाराम बंधाऱ्याची लेवल याच्यामध्ये मॉनिटरिंग करतात आणि त्या पद्धतीनं आपण काय केलं आहे 2019 आणि 21मध्ये जे फ्लड लाईन्स होते त्या पद्धतीनं आपण ज्या एरियामध्ये पहिला पुराचं पाणी घुसेल त्या एरियामध्ये जाऊन आम्ही अनाऊन्सिंग करून आणि त्या पब्लिकला जिथे आपल्याला शेल्टरला शिफ्ट करायचं त्या शेल्टरमध्ये पाणी, लाईट ह्याची सगळी सुविधा माननीय कमिशनर साहेब यांनी बघितलेली जाईल तशा आदेश काढलेले आहेत.